फॉर एक्झाम्पल एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी आपल्याला सोडून जाते तेव्हा आपल्याला त्याची किंमत कळते, बरोबर आहे का? बायोचं पण असंच होईल बघा. बायो सोडल्यावर तुम्हाला वाटेल अरे मी बायो ठेवायला पाहिजे होतं, मॅथ्स तर माझ्या डोक्यात जात नाही. सिमिलरली जे मुलं मॅथ्स सोडतील त्यांना असं वाटेल बायोलॉजीचे वर्ड्स कळत नाही, मी मॅथ्स ठेवलं असतं तर बरं झालं असतं, बरोबर आहे का? आता हे असं कन्फ्युजन होऊ नये याच्यासाठी तुम्हाला दिशा करिअर फाउंडेशनने स्पेशली 40 दिवसाचा फाउंडेशन कोर्स हा प्रोव्हाइड केला होता. एक्सिलेंट, एकापेक्षा एक असे छान टीचर्स आपल्याकडे आहेत आणि त्यांनी तुम्हाला पाहिजे तसं प्रॉपर गायडन्स केलं. आता तुम्हाला डिसिजन घ्यायला तुम्ही मोकळे की तुम्हाला PCN ग्रुप घ्यायचा आहे की PCB ग्रुप घ्यायचा, बरोबर आहे? त्यानुसार तुम्ही तुमच्या आयुष्यातला डिसिजन घ्या. ज्यावेळेला तुम्ही 3 जूनला इथं परत येणार तुमच्याकडे एक स्पेशल डिसिजन असेल, बरोबर आहे? फक्त एक गोष्ट क्लिअर ठेवा, फाउंडेशनची जी लेवल होती ती 0.1% होती, ठीक आहे? फाउंडेशनमध्ये तुम्हाला खूप घाम आला प्रत्येकाला, बरोबर आहे, आम्हाला पण आला. पण ज्या वेळेला तुम्ही नीट आणि JEEच्या परीक्षा देणार किंवा त्याचा अभ्यास करणार तो जो घाम असेल ना तो फार वेगळा असेल आणि तो घाम जितका जास्त निघेल तुमचं आयुष्य तितकं जास्त उजळत जाणार आहे.